चंद्रपुर महानगर पालिका चुनाव के नतीजों के बाद कांग्रेस के भीतर उठे मतभेद को लेकर चंद्रपुर की सांसद और कांग्रेस नेता प्रतिभा धानोरकर ने तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि चुनाव परिणामों आने के बाद कांग्रेस बहुमत के करीब पहुंची थी और सत्ता के बहुत ही नजदीक थी, लेकिन पार्टी के ही कुछ बड़े नेताओं द्वारा नगर सेवकों को जबरन ले जाने से पार्टी को नुकसान हुआ है। चंद्रपूर मध्ये आपण बघितलं असेल की महापालिकेचं इलेक्शन झालं 15 तारखेला आणि 16ला रिझल्ट आले। रिझल्ट आल्यानंतर जवळपास बहुमताच्या जवळ काँग्रेस पोहोचली। बस 27 मेंबर हे काँग्रेसचे आणि आमच्या सोबत असलेले जनविकास सेनेचे 3 मेंबर असे साधारणतः 30 मेंबर आमचे आले आणि सत्तेच्या अगदी जवळ आम्ही पोहोचलो। हे सगळं करत असताना निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन अशी वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि 2 गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचे विभाजन या ठिकाणी झाले। असं आहे, गेली 25 वर्ष मी तो जिल्हा सांभाळतोय। प्रतिभा धानोरकर 6 वर्षापूर्वी पक्षात आले आहेत। तिथे असलेले जुने जाणते कार्यकर्ते ज्याने पक्ष सांभाळले गेले अनेक वर्ष, ज्यांच्या भरोश्यावर पक्ष वाढतो आहे आणि शिल्लक आहे, अशा लोकांना बाजूला सारून पक्ष पुढे जाईल का, हा खरा प्रश्न आहे। आणि या सगळ्यांसाठी गेली 20 वर्ष पक्षाची स्थिती कमकुवत असताना भक्कमपणे पक्षाला मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे। हे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला ठाऊक आहे। अलीकडे झालेल्या नगर परिषदेमध्ये मी जीव ओतून काम केलं। नगण्य असा सहभाग खासदारांचा त्या ठिकाणी होता। हे तिथल्या आमदार खासदारांना माहित आहे, आपल्या जनतेला माहित आहे। त्यामुळे त्यानंतर जे काही नगराध्यक्ष झाले, उपनगराध्यक्ष झाले, हे सर्व त्यावेळेस आलं तर आम्ही विचार विनिमय करून मी जरी मेहनत केली असली तरी हे केलं। याही निवडणुकीमध्ये जवळपास 55-60 जागेपर्यंत आमच्या दोघांच्या सह्यानंतरच एबी फॉर्म वितरित झाला। मैं ताज, माय सिटी न्यूज से धन्यवाद।